मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प. सीएसएमटी ते भायखळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प. मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम. मध्य रेल्वेवरील गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने. मुंबईच्या मस्जिद बंदरमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं. मुसळधार पावसाचा मुंबईतील लोकल सेवेवर परिणाम. मुंबईत मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे खोळंबली. ठाणे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी. रेल्वे प्रवाशांची तारांबळ. मुंबईतील मंत्रालय परिसरात पाणी साचलं. मुंबईत मुसळधार पाऊस. जनजीवन विस्कळीत. मुंबईच्या चर्चगेट परिसरात पाणी तुंबलं. जोरदार पावसामुळे विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलला फटका. लोकल 15 ते 20 मिनिटे उशिरा. चाकरमान्यांचे हाल. मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या तळमजल्यावर साचलं पाणी. मुसळधार पावसामुळे केईएम रुग्णालयात पाणी. रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही सुविधा नाही. मुंबईतील मुसळधार पावसानं मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आदेश. मुंबईत मुसळधार पावसासोबत समुद्रालाही उधाण. दादर चौपाटीवर लाटांचा तडाखा. आज सर्वात मोठी भरती येणार असल्याची हवामान विभागाची माहिती. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग. अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली. अंधेरी सबवेतील वाहतूक बंद. एक महत्त्वाची बातमी. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच गुजरातचा दौरा करतायत. गुजरातच्या दाहोदमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो झालेला आहे. मोठ्या संख्येने यावेळी नागरिक या रोड शोला उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूर यशस्वी. या ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच गुजरात दौरा आहे आणि या दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांचं अगदी जल्लोषात असं स्वागत करण्यात आलेलं आहे. भव्य असा रोड शो आयोजित करण्यात आला होता. मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. अनेक सामान्य नागरिक देखील या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. गुजरातच्या दाहोदमध्ये पंतप्रधान मोदींचा हा रोड शो आहे. मुंबईतील अनेक भागात पावसाची संततधार सुरू. बाणगंगा तलावाची संरक्षक भिंत कोसळली. सुदैवानं कोणतीही दुर्घटना नाही. मुसळधार पावसाने मुंबईला झोडपलं. मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी. किंग सर्कल भागात गुडघ्याएवढं पाणी तुंबलं. मुंबईत पहाटेपासून जोरदार पावसाची हजेरी. हिंदमाता परिसरात जोरदार पाऊस. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता. मुंबईच्या पश्चिम उपनगरात पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग. मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी परिसरात जोरदार पाऊस. सखल भागात पाणी साचायला सुरुवात. दक्षिण मुंबईतही पावसाचा हाहाकार. बदलापूरच्या उल्हास नदीवरील चौपाटी पाण्याखाली. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी वाढली. पनवेल शहर आणि परिसराला मुसळधार पावसाने झोडपलं. पनवेल स्थानक परिसरात पाणी साचलं. साचलेल्या पाण्यातून प्रवाशांवर वाट काढण्याची वेळ. नवी मुंबईलाही मुसळधार पावसाने झोडपलं. एपीएमसी मार्केटमध्ये सखल भागात पाणी साचलं. बदलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरलं. स्टेशन परिसरातील मुख्य बाजारपेठेत पाणी. व्यापाऱ्यांचं नुकसान. पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. राज्यातील विविध जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज. राज्य सरकारच्या आपत्ती विभागातर्फे निवेदन जारी. इंदापूरच्या भिगवणमधील शासकीय रुग्णालय संपूर्ण जलमय. रुग्णालयाच्या परिसरात नदीचं स्वरूप. अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांना आणि नातेवाईकांना त्रास. बारामतीत अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. पहाटेपासूनच अजितदादांच्या बारामतीमध्ये पाहणी दौरा. इंदापूरच्या मदनवाडी गावातील रस्ता मुसळधार पावसाने वाहून गेला. मदनवाडी गावातील रस्त्याची दत्तात्रय भणेंकडून पाहणी. अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्याही दिल्या सूचना.
दौंडच्या चिंचोलीत एका घरात पाणी शिरलं. गहू आणि ज्वारीचं 15 पोते धान्य भिजले. संसार उघड्यावर पडल्यानं महिलेला अश्रू अनावर. तहसीलदारांकडून पाहणी. बारामतीच्या पिंपळे लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटला. नीरा डावा कालवा फुटल्याने शेतीचं मोठं नुकसान. महामार्गावर अजूनही तळ्यासारखी परिस्थिती. बारामतीत अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान. काढणीला आलेली पिकं. नीरा कालवा फुटल्याने जमीनदोस्त. शेतीच्या नुकसानीच्या ड्रोन दृश्यांमधून वास्तव समोर. इंदापुरात मुसळधार पाऊस. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून या भागात पाहणी.